रिकन्सिलेशनबाबत आपण एक एक्झाम्पल पाहणार आहोत. एक्झाम्पल आहे, द नेट प्रॉफिट ऑफ अ कंपनी appeared at ₹1,50,000 as per financial records for the year ended 31st March 2025. A scrutiny of financial and cost records revealed the following facts. म्हणजेच आपणाला ॲज पर फायनान्शियल बुक्स नफा दिलेला आहे 1,50,000 आणि फायनान्स आणि कॉस्ट रेकॉर्डची ज्या वेळेला तुलना केली त्यावेळेला आपणाला खालील बाबी निदर्शनास आलेले आहेत. यामध्ये नंबर 1, वर्क्स ओव्हरहेड्स अंडर रिकवर्ड इन कॉस्ट अकाउंट्स ₹4,000. वर्क्स ओव्हरहेड्स कॉस्ट अकाउंट्समध्ये 4,000 रुपयांनी कमी आकारणी झालेली आहे. नंबर 2, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स ओव्हर रिकवर्ड इन कॉस्ट अकाउंट्स ₹2,500. प्रशासकीय खर्चाची कॉस्ट अकाउंट्समध्ये 2,500 रुपयानं जास्त आकारणी झालेली आहे. नंबर 3, डेप्रिशिएशन चार्जड इन फायनान्शियल अकाउंट्स 15,000 आणि डेप्रिशिएशन रिकवर्ड इन कॉस्ट अकाउंट्स ₹18,000. म्हणजेच फायनान्शियल अकाउंट्समध्ये डेप्रिशिएशन 15,000 तर कॉस्ट अकाउंटमध्ये डेप्रिशिएशन 18,000 रुपये आकारण्यात आलेला आहे. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट नॉट इन्क्लुडेड इन कॉस्ट बुक्स. गुंतवणुकीवरील व्याज हे कॉस्ट अकाउंट्समध्ये घेतलं जात नाही. अमाऊंट आहे 10,000. ॲब्सॉलन्स लॉस चार्जड इन फायनान्शियल अकाउंट्स 6,000. फायनान्शियल अकाउंट्समध्ये 6,000 रुपये तोटा जो आहे त्याची आकारणी केलेली आहे. इन्कम टॅक्स प्रोव्हाइडेड इन फायनान्शियल अकाउंट्स ₹50,000. इन्कम टॅक्स फायनान्शियल अकाउंट्समध्ये 50,000 रुपये दाखवलेला आहे. कॉस्ट अकाउंटमध्ये तो येणार नाही. बँक इंटरेस्ट अँड ट्रान्सफर्स फीज क्रेडिटेड इन फायनान्शियल अकाउंट्स ₹1,000. बँक इंटरेस्ट आणि ट्रान्सफर फी फक्त फायनान्शियल अकाउंटला क्रेडिट झालेली आहे 1,000. स्टोअर्स ॲडजस्टमेंट क्रेडिटेड इन फायनान्शियल अकाउंट्स ₹500. त्याचप्रमाणे स्टोअर्स ॲडजस्टमेंटचे 500 रुपये फक्त फायनान्शियल अकाउंट्समध्ये क्रेडिट पडलेले आहेत. लॉस ड्यू टू डेप्रिसिएशन इन स्टॉक व्हॅल्यूज चार्जड इन फायनान्शियल अकाउंट्स ₹8,000. म्हणजेच स्टॉक व्हॅल्यूजमधलं डेप्रिसिएशन हे फायनान्शियल अकाउंट्सला पडलेलं आहे 8,000. प्रिपेअर अ रिकन्सिलेशन स्टेटमेंट अँड फाइंड आउट प्रॉफिट ऑर लॉस ॲज पर कॉस्ट अकाउंट. आपणाला रिकन्सिलेशन स्टेटमेंट तयार करून ॲज पर कॉस्ट अकाउंट्स प्रॉफिट किंवा लॉस किती येतो हे शोधायचं आहे. यासाठी रिकन्सिलेशन स्टेटमेंट आपणाला बेस दिलेला आहे नेट प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल अकाउंट्स 1,50,000 रुपये. इथं या फायनान्शियल अकाउंट्सवर होणाऱ्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा परिणाम अभ्यासून आपणाला ते ॲड आणि लेस करावे लागतील. यामध्ये सर्वप्रथम ॲड होणारे आयटम्स, यामध्ये नंबर 1, वर्क्स ओव्हरहेड्स अंडर रिकवर्ड इन कॉस्ट अकाउंट्स. म्हणजेच वर्क्स ओव्हरहेडची कॉस्ट अकाउंटमध्ये कमी आकारणी झालेली आहे 4,000. म्हणजेच फायनान्शियल अकाउंट्समध्ये 4,000 रुपयानं खर्च जास्त दाखवलेला आहे. त्यामुळं नफा कमी दिसतोय. जेवढ्यानं कमी दिसतोय तेवढ्यानं तो वाढवायचा आहे. त्याचप्रमाणे ॲब्सॉलन्स लॉस चार्जड इन फायनान्शियल अकाउंट्स. लॉस जो आहे तो फायनान्शियल अकाउंट्समध्ये आकारला, त्यामुळं इथला नफा जो आहे तो नफा कमी झालेला आहे. जेवढ्यानं कमी झालेला आहे तेवढ्यानं तो ॲड करावा लागेल. इन्कम टॅक्स प्रोव्हाइडेड इन फायनान्शियल अकाउंट्स. फायनान्शियल अकाउंट्समध्ये इन्कम टॅक्सची तरतूद करण्यात आलेली आहे. खर्च जास्त झाला त्यामुळं तिथला नफा कमी दिसेल फायनान्शियल अकाउंटचा. जेवढ्यानं कमी आहे तेवढ्यानं तो ॲड करायचा आहे 50,000 रुपये. त्याचप्रमाणे लॉस टू डेप्रिसिएशन इन स्टॉक व्हॅल्यूज चार्जड इन फायनान्शियल अकाउंट्स 8,000. डेप्रिशिएशनमधला जे तोटा आहे तो फायनान्शियल अकाउंट्समध्ये आकारलेला आहे 8,000 रुपये. हा तोटा फक्त फायनान्शियल अकाउंट्समध्ये आकारल्यामुळं नफा कमी दिसेल. जेवढ्यानं कमी आहे तेवढ्यानं तो ॲड करावा लागेल. असे टोटल 68,000 रुपये नेट प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल अकाउंट्समध्ये ॲड होतील
आणि बेरीज येईल 2,18,000. यामधून लेस यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स ओव्हर रिकवर्ड इन कॉस्ट अकाउंट्स. कॉस्ट अकाउंट्समध्ये प्रशासकीय खर्च जास्त आकारणे म्हणजेच फायनान्शियल अकाउंट्समध्ये 2,500 रुपयानं प्रशासकीय खर्च कमी आकारल्यामुळं नफा जास्त दिसेल. जेवढ्यानं त्या जास्त आहेत तेवढ्यानं ती रक्कम काय करावी लागेल, कमी करावी लागेल. ओव्हर रिकव्हरी ऑफ डेप्रिसिएशन इन कॉस्ट अकाउंट्स. कॉस्ट अकाउंट्समध्ये 3,000 रुपयानं डेप्रिसिएशन जास्त आकारला म्हणजेच फायनान्शियल अकाउंटमध्ये 3,000 रुपयानं डेप्रिसिएशन कमी आकारला. खर्च कमी आकारल्यामुळं नफा जास्त दिसेल. जेवढा जास्त आहे तेवढ्यानं तो कमी करावा लागेल. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट नॉट इन्क्लुडेड इन कॉस्ट बुक्स. कॉस्ट बुक्समध्ये म्हणजेच कॉस्ट अकाउंटमध्ये गुंतवणुकीवरील व्याजाची नोंद झालेली नाही, करत नाहीत. फायनान्शियल अकाउंट्समध्ये मात्र 10,000 रुपये इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटचे दाखवल्यामुळं नफा जास्त दिसलेला आहे. जेवढ्यानं जास्त आहे तेवढ्यानं तो कमी करावा लागेल. बँक इंटरेस्ट अँड ट्रान्सफर फीज क्रेडिटेड इन फायनान्शियल अकाउंट्स 1,000. फायनान्शियल अकाउंट्समध्ये बँक इंटरेस्ट आणि ट्रान्सफर फी 1,000 रुपये क्रेडिट पडलेली आहे. त्यामुळं फायनान्शियल अकाउंटचा नफा जास्त दिसेल. जेवढ्यानं जास्त आहे तेवढी रक्कम कमी करावी लागेल. तसेच स्टोअर्स ॲडजस्टमेंट क्रेडिटेड इन फायनान्शियल अकाउंट्स 500 रुपये. फायनान्शियल अकाउंट्समध्ये स्टोअर्स ॲडजस्टमेंट क्रेडिट पडलेले आहेत 500 रुपये. क्रेडिट पडल्यामुळं नफा जास्त दिसेल. तेवढ्यानं तो कमी करावा लागेल. असे टोटल 17,000 रुपये वजा होतील आणि वजाबाकी येईल 2,01,000 की जे असेल प्रॉफिट ॲज पर कॉस्ट अकाउंट्स. थँक्यू.